नमस्कार, 9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड तर शिक्षकमधून प्राध्यापक जयंत असगावकर आघाडीवर। शुक्रवारी पहाटेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता। दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीची बिंदू चौकात निदर्शनं। केंद्र सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी। वाशी इथल्या खून प्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा। 2 वर्षांपूर्वी घडला होता खुनाचा प्रकार। जुगार क्लब कारवाईतील संशयिताचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न। इचलकरंजी न्यायालयाच्या आवारातील घटना। आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज नव्या 12 कोरोनाबाधितांची नोंद। 59 जणांना डिस्चार्ज। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर बातम्या। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पुण्यात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। विधान परिषदेच्या एकूण 6 जागांपैकी धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांचा विजय झाला असला तरी इतर 5ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत। या 5ही ठिकाणचे निकाल स्पष्ट व्हायला शुक्रवारची पहाट उजाडेल अशी शक्यता व्यक्त होतीये। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची ही प्रक्रिया पार पडतीये। मतपत्रिका एकत्र करणं, वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या करणं, कोटा निश्चित करणं या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली। पदवीधर मतदारसंघात 62 उमेदवार असल्यानं जम्बो मतपत्रिका तयार झाली आहे, तर शिक्षक मतदारसंघामध्ये 35 उमेदवार आहेत। सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये पुणे पदवीधरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे आघाडीवर होते, तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर होते। शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचेच जयंत असगावकर आघाडीवर आहेत, तर विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार हे दोन्ही उमेदवार पिछाडीवर आहेत। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच या निवडणुकीला महाविकास आघाडी सामोरी जातीये, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। विधान परिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावरही परिणाम दिसून येणार आहे। मतमोजणी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असली तरी मतमोजणीचा निकाल स्पष्ट होण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता व्यक्त होतीये।
सध्या पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केंद्र शासनाच्या कृषी धोरणाविरोधात दिल्ली इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आज बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारनं केलेले कायदे कसे घातक आहेत याविषयी माहिती दिली. दरम्यान आंदोलकांनी गनिमी काव्यानं केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसात जोरदार झटापट झाली. दिल्ली इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन केंद्र सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी आमदार संपतराव पवार पाटील, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, गिरीश फोंडे यांनी केला. कॉम्रेड नामदेव गावडे यांनीही केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. वतीने घेण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं आज आम्ही बिंदू चौकात या ठिकाणी बसलेला आहे. या आंदोलनाच्या वतीनं आमचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं एवढंच आहे की हे आंदोलन हे केवळ पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं नाही आहे. हे आंदोलन जे आहे हे संपूर्ण देशामधल्या शेतकऱ्यांचं आहे. आंदोलनात वसंतराव पाटील, TS पाटील, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, सुशांत जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या अण्णासो पुजारी यांच्या खून प्रकरणी दोघा सख्ख्या भावांना जिल्हा सत्र न्यायालयानं आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अशोक पुजारी आणि महादेव पुजारी अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत. करवीर तालुक्यातील वाशी इथं जेवणाची भांडी घासण्यावरून भाऊबंदकीत मारामारी झाली होती. या मारामारीत अशोक पुजारी आणि महादेव पुजारी यांनी केलेल्या मारहाणीत अण्णासो पुजारी हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अण्णासो पुजारी यांच्या खून प्रकरणी महादेव पुजारी आणि अशोक पुजारी या सख्ख्या भावांना अटक केली होती. या प्रकरणाचा गेली 2 वर्ष न्यायालयात खटला सुरू होता. आज जिल्हा सत्र न्यायाधीश ॲडव्होकेट DK गुडधे यांनी या प्रकरणी आरोपी अशोक पुजारी, महादेव पुजारी या दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट मंजुश्री पाटील यांनी काम पाहिलं. 11 मार्च 2018ची घटना आहे. त्या दिवशी कार्यक्रम होता एक भावकीचा जेवणाचा तिथं बिरदेव मंदिर समोर आणि तिथं ही सगळेच भावकीतले लोक जमा झाले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ती भांडी जी घासायची होती त्या कारणावरून हा मयत अण्णासो पुजारी आणि आरोपी दोन्ही महादेव पुजारी आणि अशोक पुजारी यांच्यात त्या कारणावरून काहीतरी वाद झाला. वाद होऊन एकमेकाच्या शिवीगाळ सुरू झाली. साधारण रात्रीची 8:30-9ची ही घटना आहे आणि वाद सुरू झाला. त्या वादाचा पर्यावसन शेवटी मारामारी झाला आणि त्यामध्ये ह्या महादेव पुजारी आणि अशोक पुजारी यांनी त्या ह्याला अण्णासो पुजारीला पकडून त्या मंदिराच्या समोर वडाचं एक झाड होतं, त्याला पार आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, त्या पारावर त्याचं डोकं पुढून मागून असं जोरात आपटलं आणि शिवाय लाथाबुक्क्याने त्याला मारहाण पण केली. त्यामुळे त्यावेळेला नंतर तिथे जी जमलेली लोक होते भावकीतली त्यांनी सोडवा केली, ते सोडून घेतलं. त्यानंतर त्याला रिक्षातून ॲस्टर आधारला नेलं. इंटरनल त्याला जे इंजुरीज झाले, इंटरनल डॅमेज झाले, ब्लिडिंग होऊन अतिरक्तस्राव झाला, स्कलचं म्हणजे कवटीचा हात फ्रॅक्चर झाला आणि त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी अण्णासो पुजारी मयत झाला. या खटल्यामध्ये मी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार एकूण 3 होते आणि वैद्यकीय अधिकारी पण 3 जे होते त्यांनाही तपासले. या सगळ्यांच्याच साक्षी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या. आय विटनेसनी पण सांगितलं आणि त्याला कॉर्पोरेटिंग सगळा मेडिकल इव्हिडन्स आलेला होता. याशिवाय तिथे बिरदेव मंदिरचे ते जे लाईट चालू होते त्या संदर्भात MSCBचे सेक्शन ऑफिसर पण प्रोसिक्युशनतर्फे आम्ही तपासले. त्यांनी पण त्यावेळेला आम्हाला सपोर्टिंग पूर्ण साक्ष त्यांची झाली. त्या सर्वांचा झालेला महत्त्वपूर्ण पुरावा आणि माझा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय कोर्टाने दोन्ही सख्ख्या भावांना आजन्म कारावास आणि 5,000 रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली. कोल्हापूर शहर खड्डेमुक्त व्हावं यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शहरातील रस्त्यांचं पॅचवर्क करावं अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनानं पॅचवर्कचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय. प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी संबंधित यंत्रणेला नियोजनाचे आदेश देऊन शहरातील रस्ते तात्काळ पॅचवर्क करण्याला सांगितलं.
शहरातील प्रमुख आणि रहदारीच्या रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्याचं नियोजन करून महानगरपालिकेच्या 4ही विभागीय कार्यालयांतर्गत हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय. शहरातील अनेक रस्ते आता पॅचवर्क करून पूर्ण झालेत. सध्या शहरातील रस्त्यांचं पॅचवर्क अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना जुलै महिन्यापासून मिळणारं वाढीव मानधन अद्याप मिळालेलं नाही. हे मानधन मिळावं, अन्यथा सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा सीटूशी संलग्न आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियननं दिलाय. जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि कोरोना काळात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी चांगलं काम केलं. त्यांच्या या कामाची दखल घेऊन आशा वर्कर्सना 2,000 आणि गटप्रवर्तकांना 3,000 रुपयांची वाढ शासनानं केली. ही वाढ दिवाळीपूर्वी मिळणार होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील 2,800 आशा आणि 135 गटप्रवर्तकांना ही रक्कम अद्याप अदा केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 1 डिसेंबरपासून आपलं काम थांबवलंय. ही रक्कम जिल्हा परिषदेनं तातडीनं अदा करावी, अन्यथा सोमवारी 7 डिसेंबरला जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा आशा आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं देण्यात आलाय. पत्रकार बैठकीला कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते. दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी मूक कर्णबधीर असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. दिव्यांगांच्या योजना लाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कोणतीही खातरजमा न करता आर्थिक अमिषापोटी अपंगत्वाची खोटी प्रमाणपत्र देत आहेत. त्यामुळं खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत असून शासकीय कार्यालयांमध्ये मूकबधिरांसाठी राखीव जागा राहत नाहीत. खोटी प्रमाणपत्र घेणाऱ्यांना दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळतोय. परिणामी खोटी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. मूकबधिरांसाठी 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात यावं आणि मूकबधिरांच्यासाठी सांकेतिक खुणाची भाषा येणाऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर, उपाध्यक्ष अतुल फणसाळकर, अमेय गवळी, गौरव शेलार, जयश्री गवळी यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी होते. दिव्यांग खेळाडूंना चालना देण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व क्रीडा साहित्य उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग खेळाडूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरतर्फे जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा सत्कार आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी खेळाडूंना चालना देण्यासाठी नेहमीच सहकार्य केल्याचं सांगितलं. कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदान इथं दिव्यांग खेळाडूंसाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून इनडोअर स्टेडियम बांधण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. दिव्यांग खेळाडूंना आवश्यक क्रीडा साहित्य आपण स्वतः उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. आता देवदत्त वाणीजींना माहिती आहे की त्यांनी शब्द टाकलेला आणि साहेब पूर्ण करतात. आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं त्या ठिकाणी हॉल करायचा निर्णय हा आदरणीय बंटी पाटील साहेबांनी पॅव्हेलियन ग्राउंडवर त्या ठिकाणी घेतला. मला फोन आला, म्हणले आपण ग्राउंडचं काम तिथं त्या ठिकाणी करतोय, पण आपल्याला सेपरेट एक जागा करायची आहे, तिथं हॉल आपल्याला बांधायचा आहे. मी हॉलचे दररोज प्रसाद वराळे म्हणून त्या ठिकाणी तो काम करतोय, ते कॉन्ट्रॅक्टर आहे. मी त्याच्याकडनं दररोज फोटो मागवतो. म्हणलं कलर पण कसला त्याच्याकडे मला सांग, कारण माझी इच्छा आहे की जसं बंटी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेत असताना विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेतला. आपल्या सगळ्यांना कुठं अडचण नाही आली पाहिजे ह्या दृष्टीने त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे. तर ते हॉल चांगला झाला पाहिजे, त्यासाठी कुठं काही सुसुविधा कमी पडायला नको. हे प्रयत्न गेले अनेक दिवस आदरणीय बंटी पाटील साहेबांचे. मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की बंटी पाटील साहेबांनी हॉल पूर्ण करायची जबाबदारी घेतली, साहित्य देण्याची जबाबदारी ऋतुराज पाटील. त्यामुळे जिथं आपल्याला हॉलमध्ये जे साहित्य लागेल किंवा जे काय आज त्या ठिकाणी, पण तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय पाहिजे, तुमचं काय अपेक्षा आहे, त्या पद्धतीनं म्हणजे तुमच्याकडनं लिस्ट आली म्हणजे मला देण्यात त्या ठिकाणी नक्कीच मदत होईल.
साहित्य देण्याची जबाबदारी निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की जबाबदारी निश्चितपणे माझी असेल. पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष विकास चौगुले, युनिस शेख यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विनायक सुतार, उमेश चटके यांच्यासह दिव्यांग खेळाडू उपस्थित होते. इचलकरंजीतील आवळे गल्लीतील जुगार क्लबवर केलेल्या कारवाईतील संशयित अमर निवृत्ती मगदूम याने इथल्या न्यायालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. गेल्या आठवड्यात आवळे गल्लीतील एका घरात सुरू असलेल्या जुगार क्लबवर स्थानिक गुन्हेन्वेषणच्या पथकानं छापा टाकला होता. या कारवाईत अमर मगदूम याच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व संशयित आरोपींचे पोलिसांनी चक्क मुंडन केल्यानं तो एक चर्चेचा विषय बनला होता. त्या कारवाईत अमर मगदूम यालाही अटक करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अमर मगदूम हा इचलकरंजीतील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात आला. या ठिकाणी त्यानं अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत मगदूम याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. मगदूम याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान मगदूम याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तर त्याला मदत करणाऱ्या आरिफ बशीर मोमीन याच्यावरही गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. नमस्कार. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पुणे इथं होणाऱ्या मतमोजणीला जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश अधिकारी गेल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज ठप्प झालं होतं. शासकीय कामासाठी नेहमीच गर्दीनं फुलून जात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. आज सकाळी 8 वाजल्यापासून पुणे इथं या मतमोजणीला सुरुवात झाली. 5 जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडले जात असल्यानं याची मतमोजणी पुण्यात होतीये. या मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश अधिकारी पुण्याला गेल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी दौलत देसाई, त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह 10 उपजिल्हाधिकारी, 18 तहसीलदार आणि नायब तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी असे 50 अधिकारी या मतमोजणीला गेलेत. इचलकरंजीतील अवैध व्यवसायांवर टाकलेल्या छाप्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी संशयित आरोपींचं मुंडन केलं. मात्र त्यांचं हे कृत्य मानवी हक्कांची पायमल्ली करणारं नसून लोहार यांना तातडीनं बडतर्फ करावं अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आली. जुगार क्लबवर सापडलेल्या 14 जणांना लोहार यांच्याकडून जी वागणूक देण्यात आली आहे ती अत्यंत चुकीची आहे. लोहार यांनी मानवी मूल्यांची प्रतारणा केली आहे. संशयितांना जातीवाचक शिवीगाळ केली. न्यायालयासमोर आपल्या कृत्याचं पितळ उघडं पडू नये यासाठी संशयित आरोपींना कोरोनाचं आधार घेत कानटोपी आणि मास्क घालण्यास भाग पाडल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केलाय. आम्ही कधीही अवैध व्यावसायिक अथवा गुन्हेगारांचं समर्थन करणार नाही, मात्र अशा कृत्यांचं समर्थन करणार नाही. त्यामुळं मानवी हक्क पायदळी तुडवणाऱ्या लोहार यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी प्राध्यापक कांबळे यांनी केली आहे. 6 डिसेंबरपर्यंत लोहार यांच्यावर कारवाई न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पार्टीचे संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी दिलाय. पत्रकार परिषदेला राज्य सरचिटणीस संदीप ठोंबरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल खरात, सतीश भंडारे, प्रमोद बिरांजे, शिवाजी माने, प्रसाद रेडेकर आदी उपस्थित होते.
दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेनं दिव्यांग कल्याणासाठी नव्यानं 2 योजना जाहीर केल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 2,61,00,000 रुपयांचा निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शासन निकषानुसार 50% सामूहिक आणि 50% वैयक्तिक योजनेवर निधी खर्च करणं अपेक्षित आहे. त्यानुसार यावर्षी नाविन्यपूर्ण योजना म्हणून 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांगांना सानुग्रह अनुदान देणं आणि दिव्यांग उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करणं या 2 योजना जिल्हा परिषदेनं आज दिव्यांग दिनाच्या निमित्तानं जाहीर केल्या. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्या जिल्हास्तरीय समितीनं विशेष बाब म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 2,61,00,000 रुपयांचा निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण 24,833 40% दिव्यांगत्व असणारे दिव्यांग आहेत. त्या सर्वांना त्यांचे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचा दर भागवण्यासाठी 350 रुपये आम्ही दिलेले आहेत यावर्षीपासून. आणि त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत 40%पेक्षा जास्त त्यांना काहीतरी कौशल्य देऊन व्यवसायाचं त्यांना त्यांच्या आर्थिक स्तर वाढवण्यासाठी आम्ही यावर्षी दिव्यांग कौशल्य विकास योजना घेतलेली आहे. त्या अंतर्गत आम्ही यावर्षी शिलाई मशीनचं प्रशिक्षण घेतलं आहे. असं आम्ही 67 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 72 प्रशिक्षण यामध्ये घेणार आहोत. दळप कांडप व्यावसायिकांचं कोरोना काळातील वीज बिल माफ करावं आणि यंत्रमाग धारकांप्रमाणे वीज बिलं आकारावीत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आणि राधानगरी तालुका दळप कांडप गिरणी मालक संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. जोपर्यंत शासन स्तरावर हा निर्णय होत नाही तोपर्यंत वीज बिलं भरणार नाही अशी भूमिका घेत वीज वसुलीसाठी तगादा लावल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा संघानं दिलाय. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा म्हणून दळप कांडप व्यावसायिकांनी आपली सेवा प्रामाणिकपणे दिली. मात्र महावितरण दळप कांडप व्यावसायिकांना प्रक्रिया उद्योगाप्रमाणे दर आकारतंय. वीज बिलांमध्ये अतिरिक्त आकार म्हणून डिमांड चार्जेस, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, वीज आकार, टॅक्स ऑन सेल असे विविध आकार लादत असल्यानं वीज दर 16 ते 17 रुपये युनिटपर्यंत जातोय. त्यामुळे ग्रामीण भागातील दळप कांडप व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ही वीज बिल भरणं परवडत नसल्याचं संघटनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष संजय फास्के यांनी महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी गिरीश भोसले यांना सांगितलं. जोपर्यंत शासन स्तरावरून निर्णय होत नाही तोपर्यंत महावितरणने वीज बिल वसुलीसाठी तगादा लावू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला. मागण्यांचं निवेदन महावितरण आणि तहसील विभागाला देण्यात आलं. यावेळी अशोक पाटील, कृष्णा जाधव, तानाजी नलवडे, दीपक भामटेकर, पांडुरंग बारड, विठ्ठल पाटील, दिनकर कानकेकर, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांच्या विरोधात इचलकरंजीत आज ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं कॉम्रेड मलाबादे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा करत निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारनं नवीन कृषी विधेयक धोरणं ही केवळ भांडवलदार आणि व्यापाऱ्यांसाठी केली असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ठिय्या आंदोलन करत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नवीन कृषीविषयक धोरणं रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीसह विविध संघटनांनी इथल्या कॉम्रेड मलाबादे चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. विविध मान्यवरांनी केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विषयक धोरणांचा निषेध नोंदवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आंदोलनात कॉम्रेड दत्ता माने, ए.बी. पाटील, सदा मलाबादे, शिवाजी साळुंखे, नारायण गायकवाड, सुभाष कांबळे आदी सहभागी झाले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनंही प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शिष्टमंडळाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कॉम्रेड हणमंत लोहार, मारुती आजगेकर, महेश लोहार, शिवाजी जाधव, शशिकांत सदलगे, आदम मुल्ला आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारनं शेतीविषयक विधेयक रद्द करावं, शेतीमालाला हमीभाव देणाऱ्या स्वामीनाथन समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. मागण्यांचं निवेदन तहसीलदार कार्यालयाचे अतुल काकडे यांना देण्यात आलं. बहुमताच्या जोरावर केंद्रातील भाजप सरकारनं भारत या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी विरोधी कायदा संमत केलाय. केंद्र सरकारनं संमत केलेला कामगार कायदाही कामगारांची पिळवणूक करणारा असल्यानं तोही रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हा कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब चौगले यांनी दिला. ऊस वाहतूक तोडणी ओढणी कामगार आशा स्वयंसेविका यांनी सरकारविरोधी निदर्शनं करत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनात कॉम्रेड दिनकर आदमापुरे, कृष्णा फके, सुरेश असनेकर, लता केसरकर, संगीता रणदिवे, लता मिटके, ज्ञानदेव वंजारी यांच्यासह ऊस वाहतूक तोडणी ओढणी कामगार आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. नमस्कार. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज गुरुवारी 12 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या काळात 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय. सध्या जिल्ह्यात 307 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 24 तासात एकूण 784 स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 772 अहवाल निगेटिव्ह आले. 24 तासात जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 49,110 इतकी झाली आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात 7, करवीर तालुक्यात 2 आणि गगनबावडा तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला. 24 तासात 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,116 इतकी झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,687 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 307 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिरोळ हातकणंगले तालुक्यासह कर्नाटकातील मंदिरांमध्ये डल्ला मारणाऱ्या 6 जणांच्या मुसक्या आवळण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, वस्तू आणि दुचाकी असा सुमारे 13.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, खिद्रापूर, बस्तवाड, निमशिरगाव, दानोळी, भेंडवडे, मिणसे, किणी, रांगोळी, कबनूर इथल्या जैन मंदिरासह कर्नाटकातील एकसंबा इथल्या ज्योतिर्लिंग मंदिरात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय. खिद्रापुरातील जैन मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाल्यानंतर कुरुंदवाड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं एका चोरट्याला पकडलं. त्याच्याकडील चौकशीत आणखी 5 जणांची नावं निष्पन्न झाली. तसंच टोळीनं विविध ठिकाणी केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली. चोरट्यांच्या या आंतरराज्य टोळीतील इचलकरंजीतील रामा कोरवे, संदीप जामदार, अनिल चौगुले, कबनूरमधील दीपक दमाने, कोंडिग्रेतील राहुल कांबळे यांच्यासह सराफ व्यावसायिक शामराव काळुंगे याला अटक करण्यात आली आहे. या टोळीनं चोरीच्या 11 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. डीवायएसपी बी महामुनी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक प्रकाश हंकारे, संतोष साबळे, आसिफ शिराजभाई, प्रवीण मोहिते, सागर खाडे, नागेश केरीपाळे, सचिन पुजारी यांनी या टोळीला जेरबंद केलंय.
राधानगरी तालुक्यातील सिरसे इथं दलित वस्तीसाठी उभारण्यात आलेल्या साकवांचा दलित समाजाला उपयोग होत नसल्याची तक्रार आरपीआय गवई गटानं जिल्हा प्रशासनाकडे केली होती. दरम्यान सिरसे इथल्या दलित समाजानं दोन्ही साकवांचा दलित समाजाला उपयोग होत असल्याचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सादर केलंय. साकवाबाबतचं निवेदन देऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सिरसे इथं समाज कल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून दलित समाजासाठी 2 साकव बांधण्यात आली आहेत. यातून दलित समाजासाठी मंजूर निधीचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप करत समाजासह शासनाची फसवणूक केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआयनं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली होती. मात्र सिरसे इथल्याच दलित समाजानं साकवाचा दलित समाजाला उपयोग होत असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दलित आणि सवर्ण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत असा आरोप केलाय. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देत तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत सौंदत्तीमधील रेणुका मंदिर आणि चिंचणी मायक्का मंदिर बंद राहणार आहे. यामुळे यंदा सौंदत्ती यात्रा होणार नसल्यानं भक्तांनी यात्रेसाठी जाऊ नये असं आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. संघटनेच्या उपाध्यक्षा शालिनी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत रेणुका यात्रेबाबत चर्चा करण्यात आली. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत सौंदत्तीचं रेणुका आणि चिंचणीतील मायक्का मंदिर बंद राहणार आहे. या निर्णयामुळे यावर्षी सौंदत्ती यात्रा होणार नाही. भाविकांनी यात्रेसाठी सौंदत्ती इथं न जाता आपापल्या घरीच रेणुका देवीची पूजा करावी असं आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय. यावेळी अच्युतराव साळोखे, सुनील जाधव, सुभाष जाधव, गजानन विभूते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विभागांमधील साहित्य गेली 15 महिने वापराविना पडून आहे. कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीच्या सदस्यांनी याबाबत क्रीडा विभागाकडील व्यवस्थापकांना जाब विचारल्यानंतर समिती सदस्य आणि क्रीडा विभागाचे व्यवस्थापक यांच्यामध्ये वाद झाला. शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विभागाकडे मार्च 2019 पूर्वी प्राप्त झालेलं क्रीडा साहित्य वापरात आणावं अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं कुलगुरूंकडे केली होती. मात्र या मागणीची दखल घेण्यात आली नसल्यानं समिती सदस्यांनी क्रीडा विभागाला भेट देऊन क्रीडा व्यवस्थापकांना याबाबत जाब विचारला. क्रीडा साहित्य वापराविना पडून असल्याबद्दल समिती सदस्यांनी विचारणा केल्यानंतर समिती सदस्य आणि क्रीडा व्यवस्थापकांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांनी विद्यापीठ प्रशासनानं क्रीडा विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली. तसं पाहिलं तर जे साहित्य खरेदी केले ते साहित्य खरेदी करून 15 महिने झाले, पण ते साहित्य खेळाडूंना वापरायला दिलेलं नाही. शिवाजी विद्यापीठानं खेळाडूंसाठी का सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. आम्ही आज कुलगुरूंना पण पत्र दिले. कुलगुरूंनी सगळ्या गोष्टीत लक्ष घालावं आणि खेळाडूंनी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्या. अन्यथा भविष्यामध्ये खेळाडूंच्या हितासाठी आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या विरोधात वेगवेगळी निदर्शनाने आंदोलन करायला शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाला भाग पाडू नये हे आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय. इचलकरंजी 4-5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत इचलकरंजी नागरी मंचच्या शिष्टमंडळानं नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांचं, मोकाट जनावरांचं नियोजन, फुटपाथवरील वाढतं अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था, स्मशानभूमी पार्किंग समस्या, बेकायदेशीर वृक्षतोडबाबत, वाहतूक समस्या आदी समस्या इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं मांडण्यात आल्या होत्या. या समस्यांची पूर्तता होण्यासाठी मंचच्या वतीनं अन्नत्याग आंदोलनही करण्यात आलं होतं. त्यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही कार्यवाही न झाल्यानं मंचच्या वतीनं नगराध्यक्ष अलका स्वामी यांची भेट घेऊन पुन्हा या समस्यांकडे लक्ष वेधलं. यावेळी अभिजित पटवा, अमित बियाणी, उमेश पाटील, सुनील सारडा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय पेन्शन योजना करून देतो असं सांगून फसवणूक केल्याप्रकरणी कुरुंदवाड जयसिंगपूरच्या विशाल कल्लाप्पा कांबळे याला अटक केली होती. त्याला न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय. विद्या राजेंद्र जगताप, माझं नाव, मी गोरवाडमध्ये राहतो. मला महेश कांबळे नावाच्या व्यक्तीनं गणेशवाडीचा आहे असं सांगून
पेन्सिलचं काम करतो म्हणून मला घेऊन गेला इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये एका ठिकाणी थांबवून माझे सोने आणि पैसे घेतला आणि तो तिथून साहेबांना घेऊन येतो म्हणून सांगून पसार झाला. तो परत आला नाही. त्याबाबत मी इचलकरंजी पोलीस स्टेशन आणि कुंदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरं दीपावली पाडव्यापासून खुली झाली. मंदिरं खुली झाल्यानंतरची आजची पहिलीच संकष्टी चतुर्थी. संकष्टीनिमित्त कोल्हापूर शहरातील गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यानं बंद असलेली मंदिरं दिवाळी पाडव्यापासून प्रशासनानं खुली केली आहेत. सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करत सॅनिटायझर आणि मास्कचा वापर बंधनकारक करत भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातोय. गणेश मंदिरांमध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं गर्दी होत असते. मंदिरं खुली झाल्यानंतर आलेल्या पहिल्या संकष्टी दिवशी गणेश भक्तांची दर्शनासाठी मंदिरांमध्ये वर्दळ वाढली होती. शहरातील ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात सरस्वती गणेश रूपात गणपतीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. बिनखांबी आणि स्वयंभू गणेश मंदिरात देखील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. सर्वच गणेश मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतानाचं चित्र पाहायला मिळालं. 8 महिन्यांनंतर शहरातील प्रमुख गणेश मंदिरांच्या परिसरात भक्तांची वर्दळ दिसत होती. इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसरात अनैतिक संबंधातून नागेश सुरेश यमुल याच्यावर मंगळवारी रात्री कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी राहुल पाथरवट, नागेश हिरीकुरभूर आणि सुप्रिया पांडू वाघमोरे या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना न्यायालयानं 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जखमी नागेश यमुल आणि सुप्रिया वाघमोरे यांच्यात प्रेमसंबंध आहेत. यातून नागेशचे सुप्रिया वाघमोरे हिच्याकडे येणं जाणं होतं. मंगळवारी रात्री नागेश सुप्रियाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राहुल पाथरवट आणि नागेश हिरीकुरभूर यांनी त्याच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यानंतर या दोघांसह सुप्रिया हिनं जखमी नागेशला खोलीत कोंडून पलायन केलं होतं. पोलिसांनी वेगानं तपास करत या तिघांनाही अटक करत न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड तर शिक्षकमधून प्राध्यापक जयंत असगावकर आघाडीवर. शुक्रवारी पहाटेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीची बिंदू चौकात निदर्शनं. केंद्र सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. वाशी इथल्या खून प्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. 2 वर्षांपूर्वी घडला होता खुनाचा प्रकार. जुगार क्लब कारवाईतील संशयिताचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. इचलकरंजी न्यायालयाच्या आवारातील घटना. आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज नव्या 12 कोरोनाबाधितांची नोंद. 59 जणांना डिस्चार्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.